हे जे सॉफ्ट स्किल आपण म्हणतो, तर ते सॉफ्ट स्किल म्हणजे नेमकं काय? या सॉफ्ट स्किलचा आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय फायदा होतो का? का फक्त नोकरीपुरतंच ते स्किल शिकलं पाहिजे? नाही, सॉफ्ट स्किलचा सगळ्यात मोठा फायदा आपल्या वैयक्तिक आयुष्यातच होतो. नोकरीचा पुरताच होतो असं नाही. नोकरी तुम्हाला हार्ड स्किलमुळे मिळते, पण तुमची नोकरी टिकून राहते ते सॉफ्ट स्किल ते सॉफ्ट स्किलमुळे. असं म्हटलं जातं, हार्ड स्किल गेट्स यू हायर्ड, बट इफ यू डोंट हॅव अ सॉफ्ट स्किल देन यू विल गेट फायर्ड. म्हणजे तुमच्याकडे हार्ड स्किल आहे म्हणून तुम्ही हायर्ड होऊ शकता, पण सॉफ्ट स्किल नसले तर फायर होणार फायर्ड होणार. रोज बॉसकडून. रोज बॉसकडे हे म्हटलं जातं. आता मग हे सॉफ्ट स्किल म्हणजे आता आपण असा विचार करतो की फक्त स्टुडंट्सना शिकवायला पाहिजेत का, किंवा कॉर्पोरेट पीपलना शिकवायला पाहिजे, असा नाही दृष्टिकोन. एक दुकानदार आहे, समजून घ्या, त्याला सेल्स करायचं आहे, बरोबर. तुम्ही बघा, कुठल्याही एखाद्या चांगल्या शोरूम मध्ये गेल्यानंतर तिथं काही सेल्स पीपल असतात, त्यांचं बिहेविंग बघा. तो कस्टमरला कसं ट्रीट करतो, अगदी डोअर पासून परचेस करण्यापर्यंत. मग ते त्याला सॉफ्ट स्किलमुळं, त्याच्या ट्रेनिंगमुळे त्याच्यामध्ये ते आलेलं असतं. आणि काही ठिकाणी एखादा सेल्स पर्सन असतो, तो उद्धट स्वभावाचा पण असतो, त्याला कस्टमर कसं हँडल करायचं हेच कळलेलं नसतं. हे सॉफ्ट स्किलमुळे. म्हणजे एका दुकानदाराला, एका सेल्स पर्सनला, एका मॅनेजरला आपलं करिअरसाठी पण सॉफ्ट स्किल उपयोगी पडतो. पाटील पाटील घेऊन आला पाटील की. Presented by Bakey's Bakery.